श्री स्वामी समर्थ. तुळ राशी 1 ते 30 एप्रिल मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. एप्रिल महिना तुमच्यासाठी नक्की काय घेऊन येतोय? नवीन संधी की थोडी परीक्षा? मनात असलेली इच्छा पूर्ण होणार का की अजून थोडा धीर धरावा लागणार? प्रेम, पैसा आणि काम या तिन्ही गोष्टींमध्ये नेमकं काय घडणार याचं उत्तर जाणून घ्यायला तुम्ही तयार आहात ना? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तुळ राशीसाठी एप्रिल महिना नेमके काय घेऊन येत आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तुळ राशीवाल्यांनो, हा एप्रिल महिना तुमच्यासाठी काय घेऊन येतोय? कधी आनंदाची चाहूल तर कधी थोडीशी काळजी. हे सगळं जाणून घ्यायची उत्सुकता आहे ना? काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील तर काही गोष्टी तुम्हाला शिकवण देऊन जातील. पण शेवटी हा महिना तुमच्यात एक नवीन उमेद आणि विश्वास निर्माण करून जाणार आहे हे नक्की. एप्रिल महिना तुळ राशीसाठी थोडा चढ उताराचा असला तरी शेवटी समाधान देणारा आहे. सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत म्हणून मनात थोडी खिन्नता येईल, पण जसं महिना पुढे जाईल तसं तुमचं नशीबही हळूहळू साथ देऊ लागेल. हा महिना तुम्हाला संयम, समजूतदारपणा आणि आपल्या लोकांची खरी किंमत शिकवणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवला तर काहीच अशक्य नाही हे तुम्हाला जाणवेल. नोकरी आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा महिना सुरुवातीला थोडा गोंधळाचा वाटेल. काही कामं वेळेत पूर्ण होत नाहीत. वरिष्ठांकडून थोडा दबाव येऊ शकतो, त्यामुळे मनात तणाव निर्माण होईल. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. थोडं थांबा, विचार करा आणि मग पाऊल टाका. मधल्या काळात अचानक एखादी चांगली संधी मिळू शकते. ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवस वाट पाहत होता ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना सावधगिरीचा आहे. नवीन गुंतवणूक करताना नीट विचार करा. कुणाच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. महिन्याच्या शेवटी मात्र परिस्थिती सुधारेल. उत्पन्न वाढेल, कामात गती येईल आणि आत्मविश्वासही वाढेल. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा महिना मिश्र स्वरूपाचा आहे. सुरुवातीला खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. घरातील काही आवश्यक खर्च, अचानक आलेल्या जबाबदाऱ्या यामुळे बजेट बिघडू शकतं. पण काळजी करू नका, कारण पुढे जाऊन पैसे परत मिळण्याचे मार्गही तयार होतील. जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभही होऊ शकतो. महत्त्वाची सूचना म्हणजे उधारी देणे टाळा, कारण परत मिळवताना अडचण येऊ शकते. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती स्थिर होईल आणि मनाला थोडं समाधान मिळेल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा महिना खूप खास आहे. ज्यांच्या आयुष्यात कुणीतरी खास आहे त्यांच्यासाठी हा काळ जवळीक वाढवणारा आहे. लहान सहान भांडणं होतील, पण ती लगेच मिटतील. एकमेकांवरचा विश्वास वाढेल. ज्यांचं अजून कुणावर प्रेम जडलं नाही त्यांना या महिन्यात एखादी खास व्यक्ती भेटू शकते. विवाहित लोकांसाठी हा महिना थोडा समजुतीचा आहे. कधी जोडीदाराशी मतभेद होतील, पण शांतपणे बोलून ते सोडवले तर नातं अजून मजबूत होईल. कुटुंबात थोडं तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं, पण तुमच्या संयमामुळे सगळं नीट होईल. घर आणि कुटुंब. घरातील वातावरण कधी आनंदी तर कधी थोडं तणावपूर्ण राहील. काही जुन्या गोष्टींमुळे घरात चर्चा होऊ शकते, पण तुमची समजूतदार वृत्ती सगळ्यांना एकत्र ठेवेल. घरात एखादं शुभकार्य होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आनंदाचं वातावरण निर्माण होईल. ज्येष्ठ व्यक्तींचं मार्गदर्शन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरेल. त्यांच्या सल्ल्याला नक्की महत्त्व द्या. महिन्याच्या शेवटी घरात शांतता आणि समाधान जाणवेल. मनस्थिती आणि स्वभाव. या महिन्यात तुमचं मन कधी खूप आनंदी तर कधी थोडं खिन्न राहील. काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत म्हणून तुम्ही स्वतःवरच नाराज व्हाल. पण हे लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेनुसारच घडते. धीर ठेवणं खूप गरजेचं आहे. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, प्रार्थना किंवा एखादं आवडतं काम करा. महिन्याच्या शेवटी तुमच्यात एक नवीन आत्मविश्वास दिसून येईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. लहान सहान त्रास जसं की डोकेदुखी, थकवा, झोप न लागणं असे त्रास होऊ शकतात. अतिताण घेणं टाळा. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप खूप गरजेची आहे. जुने आजार असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. थोडा व्यायाम, चालणे यामुळे शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करणं थोडं कठीण जाईल, पण सातत्य ठेवलं तर नक्की यश मिळेल. परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळेचं नियोजन नीट करावं. गुरुजनांचा सल्ला घ्या, तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. महिन्याच्या शेवटी मेहनतीचं फळ मिळेल आणि आनंद वाटेल. खास सल्ला. घाईत निर्णय घेऊ नका. पैशाच्या बाबतीत सावध रहा. नात्यांमध्ये संयम ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. एकूण एप्रिल महिना तुळ राशीसाठी शिकवण देणारा पण शेवटी आनंद देणारा आहे. सुरुवातीला थोड्या अडचणी येईल,
पण त्या तुमचं मन अधिक मजबूत करतील. कामात हळूहळू प्रगती होईल, पैशाची परिस्थिती सुधारेल आणि नात्यांमध्ये गोडवा वाढेल. हा महिना तुम्हाला एक गोष्ट नक्की शिकवेल: धीर आणि विश्वास ठेवला तर प्रत्येक अडचण पार करता येते. तुळ राशीवाल्यांसाठी एप्रिल महिना सुरुवातीला थोडा हलकासा ताण देणारा असला तरी शेवटी मनाला समाधान देणारा ठरणार आहे. काही गोष्टी मनासारख्या घडायला वेळ लागेल, पण त्यातूनच तुम्हाला संयम आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळेल. कामाच्या ठिकाणी हळूहळू प्रगती दिसेल. पैशाच्या बाबतीत सुरुवातीला थोडी अडचण जाणवली तरी पुढे परिस्थिती सुधारेल. नातेसंबंधांमध्ये कधी थोडे गैरसमज होतील, पण प्रेम आणि समजूतदारपणामुळे ते दूर होतील. या महिन्यात तुमच्यासाठी सगळ्यात मोठा आधार ठरणार आहे तो म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास. जिथे थांबावं लागेल तिथे थांबा, जिथे पुढे जायचं आहे तिथे धाडस करा. हा समतोल साधलात तर यश तुमच्यापासून दूर राहणार नाही. एकंदरीत एप्रिल महिना तुम्हाला थोडं घडवणारा, शिकवण देणारा आणि शेवटी हसवणारा ठरेल. शेवटी सगळं काही तुमच्या मनासारखं होण्याची चिन्ह दिसत आहेत. शेवटी तुमच्या चेहऱ्यावर हास्य असेल आणि मनात समाधान असेल हे नक्की. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.